नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला गव्हाच्या पळी पापड्या करून दाखवणार आहे. तर मी 2 किलो गहू भरडून घेतलेले आहेत, बारीक जरा. त्यातलं पीठ चाळून काढलेलं आहे आणि हांडाभर पाणी टाकून ते भिजू घातलेलं आहे. सकाळी भिजू घातलं, रात्री त्याची चिक घेतला मी. तर 7 ते 8 तास ते चांगलं भिजवलं तर छानच भिजलं. तर मी त्याचं आता चुरून चोथा वेगळा आणि त्याचं सत्व वेगळं करत आहे. तर पाहे चुरून मस्त त्याचा असं चीक जो आहे ना, दूध तो काढत आहे. चोथा बाजूला काढलेला आहे. आता मी एक हांड्याला ब्लाऊज पीसाचा साडीचा जो ब्लाऊज पीस निघतो ना, तर तो कोणी शिवत नाहीत, हलका असतो, तर तो मी हांड्याला बांधून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी निघालेलं चीक आहे तो गाळून घेत आहे. चोथा चाळणीवर पडतो आणि दूध खाली जातं हांड्यामध्ये. तर मी आता ही डबल एवढा चोथा निघालेला आहे, डबल प्रोसेस करत आहे. अशी 3 वेळा प्रोसेस करावी लागते चुरण्याची आणि त्याचं चीक काढण्याची. तर हे पहा, मी आता हे डबल पातेल्यात जे गाळलेलं होतं ना, तर ते आता डबल आणखी मी एक हांडा स्वच्छ घेतलेला आहे, त्याला डबल कपडा बांधलेला आहे. तर ते पूर्ण ते दूध त्याच्यात डबल गाळून घेत आहे, म्हणजे कचरा वगैरे चोथा असं काहीच जात नाही त्यामध्ये. हांड्यामध्ये ठेवायचं ती किंवा डब्यामध्ये ठेवायचं. आता हे जो चुरून जो चिकट असं म्हणजे निघालेला असतो ना चीक, तर ते मी बाजूला करत आहे. त्याची आपल्याला भाजी करायची आहे. तर मी 2 गोळे काढलेले आहेत त्यामधले. तर आपल्याला 1 गोळ्याची भाजी करायची आहे आणि 1 गोळ्याचे सांडगे घालायचे आहेत. त्याला भुशरी सांडगे म्हणतात आमच्याकडे. तर मी आता हे बारीक राहिलेला चोथा जाडसर खाली काढून घेत आहे असा वेगळा. ते पूर्ण चुरून घेतलेलं जे पाणी आहे सत्व गव्हाचं, तर ते मी चाळून घेत आहे. पहिलं पातेल्यात चाळून घ्यायचं, पातेल्यातलं परत डबल हांड्यात चाळून घ्यायचं, म्हणजे गाळून घ्यायचं, म्हणजे कुठलाच कचऱ्यामध्ये असं जात नाही. तर हे पहा, मी अगोदर पातेल्यात गाळते चाळणीनं आणि नंतर कपड्यातून हांड्यात गाळत असते. आता हे हांड्यात पातेल्यातलं परत हांड्यात गाळत आहे. यामुळं काय होतं, कचऱ्यामध्ये जात नाही. पापड्यांचा कुरवड्यांचा असा कलर काय होतो, मग काळा वगैरे येत नाही, पांढर शुभ्र होतो एकदम. तर डबल वस्त्र गाळ केलेला आहे मी. आता हा चोथा जो राहिलेला आहे तो वाळवून गाईलाही खाऊ घालायचा. आणि हा जो चिकट जो निघालेला आहे त्याला मी आता झाडून त्याचा भरडा काढून घेत आहे. तर असे 2 गोळे झालेले आहेत. हे पहा, झाडून घेत आहे मी याचं जाडसर. आता हे कुकरच्या डब्याला असं मस्त खाली तेल लावून टाकायचं आणि आता ह्याला 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. मस्त हे पनीर सारखं तयार होतं. मग याला पुन्हा कट करून घ्यायचं. हे ओल्या असतानाची भाजी करायलेली आहे मी, खूप छान लागते. आता 1 गोळा कुकरला लावलेला आहे वाफवायला आणि 1 गोळ्याची मी अशी भुशरी सांडगे तोडत आहे ताटामध्ये. आता हे ताटात तोडून घेऊन उन्हाला ठेवायचे, 2-3 दिवस वाळवून घ्यायचे. नंतर त्याची आपल्याला भाजी जेव्हा खाऊ वाटेल त्यावेळेस करता येते. आणि हे जो भरडा निघालेला आहे तो आपण गाईंना खाऊ घालू शकतो, किंवा त्याचे भरडून नंतर त्याच्या कोंड्याच्या पापड्या पण करता येतात. आता बघा, हे वाफवून घेतले आहे मस्त. आता याला कट करून घेत आहे. ते खूप भाजी पौष्टिक असते खायला. दर उन्हाळ्यात ही भाजी असतेच आमच्याकडे. पापड्या केल्या की पापड्या कुरवड्या करताना हा निघतोच हमखास, तर बरोबर त्याची भाजी असतेच आमच्याकडे 1-2दा. बघा, कढईत तेल टाकून घेतलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे 1 बारीक कापून. त्या कांद्याला ब्राऊन कलर येऊस तर भाजायचं. मग त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडंसं काळं तिखट, टाकलेलं आहे. त्यामध्ये आता हे कापून घेतलेले सांडगे म्हणजे, तर ते टाकून हलवत आहे मी. तुम्ही करून पहा, ही भाजी खूप छान लागते.
तुम्ही करतात की नाही अशी भाजी कमेंट करा, कोण कोण करते ते. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. आपल्याला यामध्ये थोडीशी धने पावडर टाकायची आहे. छान चव येते धने पावडरनी. धने पावडर आणि मीठ राहिलेलं आहे, तर आपण मीठ पण टाकून घेऊयात. यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका देऊन आता आपल्याला वाफ घ्यायची आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, कोरडीच भाजी करायची. त्यामुळे आणखी एकदा पाण्याचा शिपका मारलाय आणि झाकण ठेवलेलं आहे वाफ घेण्यासाठी. 5 मिनिटं वाफ घ्यायची. परत एकदा हलवून घ्यायचं. परत वाफ घ्यायची आणखीला. शिजलं नाही, थोडं शिजू द्यायचं. आता झाली, मस्त शिजलेला आहे सांडगा. पहा कशी मस्त झालेली आहे भाजी. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता हे पहा, आपल्याला पापड्या करायच्या आहेत. आता 2 दिवस चिकाला भिजू दिलेले आहे. हांड्यामधलं पाणी वरचं ओतून काढलेलं आहे मी, आणि खालचा चिक जो आहे तो पातेल्यात काढून घेतलेला आहे, फोडून असा हलवून पातळ करून. आपण आता बघा ह्या पातेल्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून असं पातेलं फिरवून घेत आहे. पातेलं तापलेलं आहे. तर आपण आता पातेल्याने चीक मोजून घेतलेला आहे. 1 पातेलं भरलेलं आहे, तरी मी हे चीक दुसऱ्या पातेल्यात ओतत आहे. तर आता या चिकाच्या पातेल्यानेच आपल्याला 1 पातेलं चीक आहे, तर 3 पातेलं आपल्याला पाणी टाकायचं आहे आदनासाठी. तर हे पहा, मी चरकन आवाज आला असं पाणी टाकताना. असं पातेल्यात तेल टाकून तापलेलं असताना पाणी टाकलं ना की परत आपण चिक हाटल्यानंतर बुडाला लागत नाही, करपत नाही, म्हणून तसं करायचं. तर आता मी 2 पातेले झाले टाकून, तर आणखी ही 1 पातेले टाकत आहे. तीन पातेले पाणी ठेवलेलं आहे. आणखी आता 1 पातेले पाणी भरून कमी जास्तीसाठी आपण दुसऱ्या गॅसवर पाणी ठेवायचं तापायला, कमी पडलं तर टाकण्यासाठी. ते आदण ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात यावर झाकण ठेवायचं, मग पटकन उकळी येते पाण्याला. 10 मिनिटांमध्ये चांगली उकळी येते पाण्याला. आता आपण चीक जो घेतलेला आहे ना मोजून एका पातेल्याने, तर त्यामध्ये तेवढ्या चिकानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. कारण आपण पूर्ण पातेलं जर मीठ टाकलं तर आपण जास्त टाकतो, मग पापड्या खारट होतात. तर तसं करायचं नाही. या चिकानुसार, चिकाच्या ह्याच्यानुसार आपण त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आपल्या. मीठ घातलेलं आहे मी, हलवून घेत आहे चिकाला. म्हणजे चिक होण्यासाठी जो बॅटर आहे त्याला असं हलवून घ्यायचं. आता पहा ह्या पाण्याला उकळी आलेली आहे मस्त खळखळ. गॅस कमी करून घ्यायचा उकळी आली की. पहा कशी मस्त उकळी येत आहे. गॅस कमी करून घेतलाय.
एका हाताने मी चिकवत आहे बॅटर आणि एका हाताने हलवत आहे बॅटर टाकल्यानंतर पटापट, म्हणजे अशा गुटळ्या तयार होत नाहीत. त्यामुळं तसं करायचं. तर पहा कसं मस्त बॅटर झालेलं आहे आपलं, शिजायलेलं आहे. गुटळी नाही काही नाही. पहा आता ह्याला असं हलवत 2-3 मिनिटाला असं हलवत आपल्याला अर्धा तास कमी गॅसवर शिजू द्यायचं बॅटर पापड्याचं. मस्त छान शिजत आहे. पहा कसं पांढरं शुभ्र झालेलं आहे बॅटर. पहा कसं मस्त शिजून झालेलं आहे. तयार होत आलेलं आहे आता हे. आता यामध्ये मी 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. तीळ मस्त दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात पापड्या. मग तीळ टाकले की तीळ शेवटला टाकायचं जरा चिक शिजत आल्यानंतर. 5 मिनिटच तीळ राहू द्यायचे, चिकामध्ये शिजू द्यायचे, जास्त वेळ नाही. खूप छान लागतात पापड्या अशा खायला. आपण तळल्या नाही भाजल्या नाही ते कच्च्याच पापड्या खायला अशा चांगल्या लागतात. आपल्या आवडीनुसार तीळ टाकायचे कमी जास्त. कसं मस्त दिसत आहे आपलं बॅटर पापड्याचं. आपल्याला पळी पापड्या करायच्या आहेत गव्हाच्या. तर हे चिक शिजला की नाही हे ओळखण्यासाठी असं पळी पालती करायची, बोटाने ओढायचं. इकडे इकडे नाही गेलं तर चिक शिजलेलं आहे. आणि दुसरी एक ट्रिक सांगते तुम्हाला. असं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये असं पळीने चिक ओतायचा. जर तो पसरला तर चिक शिजला नाही, आणि जर पाण्यामध्ये टाकला आणि एका जागेवर स्थिर राहिला तर चिक आपला शिजलेला आहे असं समजायचं. तर आपलं पहिल्या वेळेस टाकलं थोडं पसरलं. आता दुसऱ्या वेळेस बघा मी टाकत आहे, ते पहा कसं एका जागेवर मस्त बसलेलं आहे. तर आपला चिक शिजून तयार झालेला आहे. तर आपण आता थोडंसं 5 मिनिटं आता झाकण ठेवूयात आणखी. म्हणजे बॅटर चांगलं शिजलं तर आपल्या पापड्या उलत नाहीत, तडे जात नाहीत, तुटत पण नाहीत. एकदम छान राहतात पापड्या. वर्षभर छान राहतात. आपल्याला भाजता येतात, तळता येतात. पहा मी इथं झाकून ठेवलेलं आहे 5 मिनिटं. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे गच्चीवर पापड्या घालण्यासाठी. उन्हामध्ये पापड्या टाकायच्यात. आता मी गच्चीवर आलेले आहे बॅटर घेऊन. हे मला मदत करण्यासाठी उषाताई आलेले आहेत आमच्या. तर त्या मला पापड्या घालू लागत आहेत. तसं ऊनच झालेलं होतं. आम्ही व्हिडिओ करत होते तर 10-11 वाजलेच होते. ऊन लागत होतं. त्या म्हटलं चला मी पण घालू लागते. मग आलं आम्ही दोघीवर. मस्त आम्ही दोघींनी अशा पळी पापड्या घातले. खूप सुंदर दिसत आहेत पहा कशा मस्त आलेल्या आहेत पापड्या छान. कशा वाटायला तुम्हाला पापड्या? लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उन्हाळी वाळवण करत आहे मी पापड्या. तर मी आता 2-3 दिवस कडकडीत उन्हात पापड्या वाळवून आणलेल्या आहेत. तर हे पहा मी तुम्हाला थोड्याशा तळून दाखवते. हे पापड्याला कसे तीळ दिसत आहेत पहा. कच्च्या जरी खाल्ल्या तर खूप छान लागतात. कशा वाटल्या पापड्या? पहा अशा मस्त झालेल्या आहेत पापड्या. तर